आजचा व्हिडिओ पटापट माहिती सांगून संपवण्याचा नाही आहे किंवा माहिती ऐकून बंद करण्याचा नाही आहे, तर हा व्हिडिओ समजून घेण्याचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये अशा एक घटनेबद्दल आपण बोलणार आहोत. ती घटना पुन्हा एकदा वेगळंच काहीतरी सांगू पाहतीये. अर्थातच अशा घटना जास्तीत जास्त गेल्या 1-2 वर्षांपासून जर आपण पाहिलं तर बीडमधूनच येत आहेत आणि ही देखील घटना अत्यंत दुर्दैवी घटना ही बीडमधूनच येते आहे. आणि विशेष म्हणजे या घटनेमध्ये अमरसिंह पंडित आणि त्यांच्या एकूण परिवाराचं म्हणा किंवा त्यांचं नाव समोर येतं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला ॲट्रॉसिटीचा अँगल देखील पुढे येतो आहे. कारण तसंच आहे. याच्या पाठीमागं कारण असं आहे की एका शिक्षकानं जो त्यांच्या संस्थेवर कार्यरत होता, त्या शिक्षकानं आत्महत्या केली आणि त्या शिक्षकानं आत्महत्या केल्यानंतर एक चिठ्ठीही सापडली. ज्या चिठ्ठीमध्ये जे काही त्या शिक्षकानं लिहिलं आहे ते ऐकून आपल्या सगळ्यांनाच थोडा आश्चर्याचा धक्का बसेल. खरं तर ही हत्या आहे की आत्महत्या आहे, यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे संदर्भ पुढे येत आहेत असं ऐकण्यात आहे. पण वंचित बहुजन आघाडीनं त्यांचा दणका दाखवल्यानंतर किंवा त्यांनी एक भूमिका घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टीला एक एक वेगळं वळण मिळू शकतं असं दिसतंय. नेमकं प्रकरण काय घडलं, काय वंचितचं यामध्ये काय म्हणणं आहे, एकंदरीत या घटनेविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. आता आपल्यापर्यंत जी बातमी आलेली आहे त्या बातमीचं जर आपण पाहिलं तर जगदंब शिक्षक प्रसारक मंडळ गेवराई, जिल्हा बीड इथं जे होते म्हणजे कैलास बाबूराव उघडे माध्यमिक विद्यालय उमापूर सिरसदेवी इथं म्हणजे 40% अनुदानित शाळेवर सहशिक्षक या पदावर ते होते. स्थलांतरित सिरसदेवी माध्यमिक विद्यालय इथे काम करत होते. त्यांना बोरकर आणि श्रीराम शेळके यांनी त्रास दिला असल्याचं बोललं जात आहे. आर्थिक कोंडी त्यांची केलेली आहे. त्यांना मानसिक त्रास या दोघांच्या माध्यमातून मिळालेला आहे असं सध्या तरी पाहायला मिळतंय. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी 14 तारखेला म्हणजे 14 मार्च 2026ला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असं पुढं आलेलं आहे. हा सगळा गैरप्रकार संस्थेचे जे काही सचिव आहेत या सचिवांनी जातीय दृष्टिकोनातून या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं असल्याचंही बोललं जातं आहे. त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली होती पण त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं असं या सगळ्या प्रकरणात पाहायला मिळतं आहे. आता गोरकर असेल, शेळके असतील किंवा संस्थेचे सचिव यांच्यावर देखील ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची आहे. आता हे सगळं असलं तरीही याच्या अगोदर जे काही घडामोडी घडलेल्या आहेत तेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की खाजगी शाळेवर काम करत असताना जे काही हे शिक्षक होते त्या शिक्षकांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत होती. आता शिक्षकाची बदली वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आता शारदा मल्टी स्पेशलिस्ट दवाखाना इथं स्वच्छता परिसर किंवा वृक्ष संवर्धनाचे काम शिक्षकाला कसं देण्यात आलं किंवा तिथं त्यांची बदली कशी करण्यात आली हा एक मोठा प्रश्नच आहे. म्हणजे सहशिक्षक म्हणून जर ते काम करत असतील तर त्यांची बदली फार फार त्याच संस्थेच्या इतर शाखेत शाळेवरच होणं अपेक्षित आहे. असं असताना दवाखान्यात त्यांची बदली कोणत्या पात्रतेनुसार झाली किंवा कोणत्या दृष्टिकोनातून करण्यात आली याचं उत्तर मिळत नाही आहे आणि याबद्दलच मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आता या शिक्षकाला अशा वेगवेगळ्या बदल्या देणं आणि विशेष म्हणजे त्यांचा पगार न करणं हे कुठे ना कुठे त्या शिक्षकाला त्रासदायक ठरत होतं. त्यांनी वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा करण्याचाही प्रयत्न केला. मध्यंतरी ते आजारी पडले होते म्हणून काही दिवस येऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी म्हणजे जे आजारी पडलेले असतानाही त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सगळ्यांना ही कल्पना दिली होती पण तरीही सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात वाढत होती. घरात एकमेव कमावता माणूस होता. त्यांना वृद्ध आईवडील आहेत, पत्नी आहेत, लेकरबाळं आहेत. अशा परिस्थितीत ते एकटे कमावते होते आणि एकूण अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना त्यांच्या मेहनतीचा पैसा मिळत नव्हता तर निश्चित स्वरूपात त्यांनी घर कसं चालवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होताच. पण सोबतच जो काही मानसिक त्रास मिळत होता
तोही अत्यंत दुर्दैवी असल्याचं पाहायला मिळते. आता ही सगळी घटना घडल्यानंतर किंवा त्यांनी आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तशी नोंद घेणं अपेक्षित होतं किंवा तशी तक्रार नोंदवून घेणं अपेक्षित होतं, पण तशा स्वरूपात पोलिसांनी तक्रार घेतली नाही अगोदर. नंतर हे सगळं प्रकरण तेथील नागरिकांनी किंवा त्या परिवारातल्या काही लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलं. त्यामध्ये प्रशांत बोराडे असतील किंवा इतर त्यांचे सहकारी आहेत, यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांनी सुजात आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापर्यंतही माहिती पोहोचवली आणि त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर त्यांनी ते प्रकरण हातात घेतलं, पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली. पण नोंदवून घेतल्यानंतरही यामध्ये जे संस्थेचे अध्यक्ष आहेत किंवा ज्यांची ही संस्था आहे पंडित यांची, त्यांच्या संदर्भात कोणतेही तक्रार यामध्ये घेण्यात आली नाही. कारण संस्थेचे अध्यक्ष म्हणून किंवा ज्यांची संस्था आहे त्यांची एक जबाबदार व्यक्ती म्हणूनही या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका अपेक्षित असते. म्हणजे तुमच्या संस्थेत काय घडतं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे पहिली गोष्ट, किंवा हे जर घडत असेल आणि हे तुम्हाला माहिती नसेल तर कुठे ना म्हणजे यामध्ये जर तुम्ही कोणती भूमिका घेणार नसाल तर कुठे ना कुठे या सगळ्या गुन्हेगाराला तुम्हीही जबाबदार असता, असा एक त्याचा अर्थ होतो. त्यामुळे इथं त्यांनी भूमिका घेणं अत्यंत गरजेचं होतं. कारण हे सगळं प्रकरण घडल्यानंतर त्या घराण्यातल्या किंवा त्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने याबद्दल भाष्य केलं नाही. त्या कुटुंबाला कोणी भेटायला गेलं नाही, त्यांची सांत्वना कोणी केली नाही. या प्रकरणाशी आम्ही चौकशी करू किंवा जे काही झाले असं कोणतंही वक्तव्य त्या कुटुंबातून किंवा संस्थेच्या अध्यक्षाकडून, पंडिताकडून आलेलं नाही. त्यामुळे कुठे ना कुठे हे सगळं चुप्पी साधण्याचं प्रकरण आहे का, किंवा मग पोलिसांची जी काही भूमिका अगोदर होती किंवा स्थानिक राजकारणात पंडित यांचं काय महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण तिथलं जर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे ते पदाधिकारी आहेत, त्यामुळं सत्तेत ते सहभागी आहेत. तर कुठे ना कुठे या सगळ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाकडूनही वेगळ्या पद्धतीनं सगळं नियोजित केलं जात आहे का, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. पण जे काही प्रकरण आहे किंवा जे काही आत्महत्येची नोट सापडली त्यामध्येही अत्यंत धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. जे काही नावं पुढे येत आहेत तेही धक्कादायक आहेत. या सगळ्या प्रकरणाला एक जातीय मानसिकतेतून पाहिलं गेलं आहे. जातीय मानसिकतेतूनच त्यांना ट्रीट करण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांना ट्रीट केलं आहे ते पाहता अशा मानसिकतेविरोधात वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली ही भूमिका आगामी काळात कोणतं वळण देते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. पण या सगळ्या घटनेकडे किंवा शिक्षकांचं जे काही शोषण होतं त्या शोषणाकडे तुम्ही कसं पाहता? तुमच्या आजूबाजूही अशा खाजगी शिक्षकांचं वेगवेगळ्या पद्धतीनं शोषण होतं का, आणि ते कसं होतं तेही आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.